माझ्या क्लिनिकमध्ये अनेक मेल पेशंट्स थायरॉइडच्या तक्रारी घेऊन येत आहेत. बरेच ठिकाणी आपल्याला हे थायरॉइडिझम जेनेटिक नसून मेटाबॉलिक डिसऑर्डर दिसून येत आहे. आज समजून घेऊ की हे का होत आहे. ह्याचे 3 एपिसोड्स आहेत, त्यामुळे तिन्ही नीट बघा. एक म्हणजे फॅटी लिव्हर. बरेच वेळेला हार्मोनल प्रोडक्शन हे लिव्हर मध्ये होत असतं. T4 to T3 70 ते 80% काम आपली लिव्हर करते आणि फॅटी लिव्हर मुळे हे काम नीट होऊ शकत नाही आणि थायरॉइड फंक्शन गडबडते. त्याच बरोबर जर इन्शुलिन रेझिस्टन्स असेल तर फॅटी लिव्हर वाढत जातं आणि सेल्युलर लेव्हलवरचं काम थायरॉइडचं नीट होऊ शकत नाही. दुसरा भाग म्हणजे स्ट्रेस. आपला इमोशनल स्ट्रेस असेल, आपले लेट नाईट्स असतील किंवा वाढलेलं वजन, हे सुद्धा आपल्या बॉडीवरती एका प्रकारचं स्ट्रेस क्रिएट करतं. ह्यामुळे जरी T3 बॉडीमध्ये प्रेझेंट असेल तरी सुद्धा ते नीट कामी येत नाही आणि थायरॉइड फंक्शन नीट होत नाही.